आणि पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचा आता शोध सुरू आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी 3 जणांना जामीनही मिळाला आहे। दरम्यान मनसेचे सरचिटणीस कर्णवाळा दुनबळे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांनी संतापामध्ये मिटकरींच्या वाहनाची तोडफोड केली होती आणि या प्रकरणामध्ये कर्णवाळा दुनबळे हे देखील आरोपी आहेत। तर दुनबळे आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळेस पोलीस त्यांना अटक करण्याची दाट शक्यता आहे। यानंतर बातमी आहे, नागपूरमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडणार आहे। मात्र ही बैठक वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात केल्याचा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आरोप केलाय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आता या दोघांमधील वादाचे पडसाद या बैठकीमध्ये उमटण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण अनिल देशमुखही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौऱ्यावर ते असणार आहे। तर सिल्लोड शहरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मेळावा घेण्यात येणार आहे। या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये उपस्थित राहणार आहेत। दुपारी 12 वाजता शासकीय विमानानं चिकलठाणा येथील विमानतळावर त्यांचं आगमन होईल आणि तिथून मोटारीनं ते सिल्लोडकडे रवाना होतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालणार असा इशारा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय आणि त्यामुळे आता पोलीस यंत्रणा सतर्क आहे।